लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो आपल्याला असं सीन बघायला मिळणार आहेत की जणू आपल्या डोळ्यात अक्षरशः पाणी आल्याशिवाय राहणार नाही। तसंच काहीसं जीवा आणि नंदिनीच्या बाबतीत देखील झालेलं आहे। प्रेक्षकांनो जीवा म्हणतो की तो नंदिनीला म्हणतो की हे सगळं जर थांबवायचं असेल ना तर आपल्याकडे एकच उपाय आहेत, सगळं घरात सांगून टाकणं। आणि प्रेक्षकांनो नंदिनीला काही राहवत नाही, तिला रडायला येतं। तिला असं वाटतं की आपल्या या सांगण्यामुळे घरात वातावरण दुःखाचं नको व्हायला, म्हणून ती म्हणते की जीवा तुम्ही अजिबात असं काही सांगणार नाही हा तर जीवा। पण जीवा काही नंदिनीचं ऐकत नाही प्रेक्षकांनो, तो बाहेरून कडी लावून निघून जातो आणि ही नंदिनी मात्र जीवा जीवा असा आवाजच देत असते। आणि नंदिनी म्हणते की जीवा दार उघडा, जीवा दार उघडा। आणि प्रेक्षकांनो इथे आता तो पाळणा स्टोर रूममध्ये ठेवलेला असेल, त्यामुळे काव्या म्हणते की यात पाळण्यात झोपणारी आमचे 2 बाळं काय क्यूट दिसतील नाही। आणि जीवा तिचं बोलणं ऐकत असतो आणि जीवा तिला म्हणतो की 2 बाळ नसतील, फक्त एकच बाळ असेल तर। आणि असं जीवा म्हणतो तेव्हा काव्यालाही प्रश्न पडतोय की जीवा असं काय करतोय, असं का म्हणतो आहे। इकडे नंदिनीची तळमळ की खरंच जीवाने घरात कोणाला सांगू नये, त्यासाठी ती बिचारी म्हणते की मी आता काय करू, इथनं कशी बाहेर पडू, काहीच कळत नाहीये। आणि आता खिडकीतनं ती बाहेर बघते तर डायरेक्ट खाली खूप मोठा अंतर असतं आणि इकडे जीवा सांगत असतो की काव्या नंदिनीचं बाळ। आणि प्रेक्षकांनो इथेच मालिकेचा एपिसोड संपतो। काय वाटतं तुम्हाला, जीवा काव्याला सांगू शकेल का नंदिनीचं बाळ म्हणजे मिसकॅरेज झालेलं आहे ते? प्रेक्षकांनो नक्की कमेंट करून सांगा। धन्यवाद।